बरफ आहे ना, आता याला पण वाढला त्यांनी. हा पडतोय का बघा ना, आलाय हा ह्याच्यात आलं की तो हा डेंजर. शुभप्रभात मित्रांनो. तर आज आपण चाललेलो आहे गुलमर्ग रोपवेला, गंडोला. गंडोला म्हणजे तिथं तो जो रोपवेवरती जातो ना त्याला गंडोला असं म्हणतात इथल्या भाषेत, आपल्या भाषेत रोपवे असं म्हणतात. तर आता आपण आहे ना तिथं जाणार आहे, नंतर बरीचशी ॲक्टिव्हिटी करणार आहे. तर तिथे गेल्यावरच बघूया, जरा स्लाईड घेऊया, रोपवेने वरती जाऊया, थोडं बर्फात खेळूया आणि मग परत खाली येऊया. तर नाश्ता विष्टा आता झालेला आहे. या हॉटेलमध्ये नाही झाला, आपण रूमवरच नाश्ता केला आहे. 2 गाड्या बाकी आहे. टूर मॅनेजर सगळे माझ्या सगळं नाना नाहीत बरं का. असं आहे, नाना थोडी टूर मॅनेजर आहेत तर नाही का. तर चला बाकीचं पुढं बोलू, पुढं बघूया. मस्त मजा आज दिवसभर. आणि दिवसभर भरपूर झिरो म्हणजे आत्ता आहे ना 0 टेम्परेचर आहे. एवढा सूर्य वरती आला इथं, पण 0 टेम्परेचर आहे अजून पण. चला बाकीचं पुढं बोलू. तर मित्रांनो आपण आता आहे ना पार्किंग पाशी पोहोचलेलो आहे. हे लोक फसवतात झाले, कारण काय माहिती आहे का, मोठं चार्ट दाखवतात. 2000 4000 सांगतात, नंतर 100 रुपये सांगतात. गंडोला बरं रोपवे बरं चढायचं. रोपवे इथून समोर 1 किलोमीटरच आहे. आणि आता आपण रोपवे चाललेलो आहे. समोर बर्फाचे डोंगर आलेले सगळे बघूया. फर्स्ट टेस्ट, सेकंड टेस्ट कुलवर जातोय ते. बूट आणि हे कोट असे मिळून 200 रुपये भाडं घेतात. 2 मेंबर सोडले आम्ही. किती आहे? 1.2 किलोमीटर. हा 1 किलोमीटर सगळं मिळतं बघा. इथं लिहिलेलं आहे मित्रांनो काय किती किलोमीटरवर ते मंदिर. आपल्याला समोर त्या मंदिरात पण जायचं, छोटं दिसतंय ते. तिकडे एक व्हिडिओ शूटिंग झाली होती पिक्चरची, ते तिकडे गेल्यावर सांगेलच मी. हो किती टेम्परेचर आहे? मायनस असेल इथं. हा 4 टेम्परेचर आहे का? ओके ओके ओके. त्याचं नाव गंडोला आहे. गांडावतात म्हणून गंडोला आहे. गांडावतात म्हणून गंडोला. तर मित्रांनो मेन रोड पासून आपण इथं आहे ना ज्या सुमोने आलो 50 रुपये तिकीट आहे पर हेड. आता आपण त्यातून उतरलो आणि जो रोपवे आहे त्या दिशेने चाललो. तिथं एंट्री आहे समोर मागच्या साईडला, आणि इथनं आपण आता पुढं जाणार आहे. ह्याच्यामध्ये एंट्री होईल आणि मग वरती जाणार आहे रोपवेमधून बसून. तर चला रोपवेमध्ये जाऊया, आजूबाजूला बघूया. हे फक्त श्रीनगरपासून 50 ते 60 किलोमीटरवर गुलमर्ग आहे. गंडोला हे गुलमर्ग गंडोला रोपवे गंडोला. तर चलो सर जी। हाँ बोलो। एक लोकल गाइड ले लो साथ में। नहीं है ना साथ में, सफर में मजा आए। ले लिया ना उन्होंने। कहाँ पे? ये ले लिया। अरे हमारे 50 बंदे लोग उन्होंने ले लिया। बाबू वरती किती बर्फ आहे, एवढे काय बर्फ वरती, काय बर्फ जास्त आहे नाही माहित नाही.
मित्रांनो हे घोडे आहेत ना, हे 500 रुपये सांगतात आणि 300-400 रुपये बार्गेनिंग करून देतात. तर ह्यांच्यावर विश्वास ठेवू नका. ही साली खूप चाप्टर आहेत. तर 200-300 रुपयामध्ये नेतात आणि परत इथं आणून सोडतात. हे लक्षात ठेवा. ही खूप विचित्र लोक आहेत. काय होतं, ह्यांना बार्गिंगमध्ये जास्त हे असतं. तर मित्रांनो 4 जण वरती गेलेले आहेत. सूर्य इकडे गेलेले, थोड्या वेळाने गार लागेल. हा पूर्ण लोक खेळतात, नाना हात करतात. बघून घ्या व्ह्यू कसा आहे. हा रोपवे दुसऱ्या स्टेपवर जातो. तर मित्रांनो तुम्हाला इथं आलं ना, तर जो रोपवे चालतोय त्या रोपवेचं तिकीट तुम्हाला खालूनच काढून यावं लागतं. वरती आल्यावर तिकीट मिळत नाही. कारण की विषय काय होतो माहिती आहे का, इथं तिकीट बंद आहे आणि सेकंड पार्टला जायला ऑनलाईनच तिकीट आहे. इथं आल्यावर तिकीट मिळत नाही. इथल्या स्टेपवर इथं आल्यावर तिकीट मिळतं. आम्ही इथलं ऑनलाईन काढलं होतं, वरचं आमचं काढायचं राहिलं नाही. जर तुम्हाला सेकंड स्टेपला जर ह्या टायमात जायचं असेल तर तुम्ही नोव्हेंबरमध्ये येत असाल तर या टायमाला तुम्ही काढून या. इथं बर्फ अगदी कमीच असतं. तुम्ही बघताल तर या साईडला बघा हा डोंगरात बर्फ आहे, पण जिकडं आपण रोपवेवरून उतरलो ना या साईडला बिलकुल बर्फ नाही आहे. आता हे वरती चाललेले आहेत सगळे, हे घ्या, हे वरती चाललेले आहेत. पण प्रॉब्लेम असं होते की पाय एवढे स्लिप होतात की विषयच नाही तिथं. त्यांनी फोटो काढण्यासाठी थांबलो होतो. हे असे स्लाईड शिकवतात इथं. 100, 200, 300. इथं बार्गेनिंग खूप चालती. म्हणजे सांगताना तुम्हाला 1000 रुपये पण सांगतील, पण इथं 100-200 सगळं वागते. म्हणजे ढाबे म्हणले तर जेवणासाठी ढाबे तिकडे आहेत. इथं किरकोळ मारकोळ खायला मिळतं. ही स्लाईड आहे, ती स्लाईडवर आपण नंतर बसून मी दाखवतो. परत असं बरंच म्हणजे नाही का, हे बघा लोक कसे खेळतात. इथले इथं कसरत येऊन बसतात. ओ कशाला वरती जाताय पाटील, का जायचंय? हा या ना. तर आता आपण इथं थांबलोय, थोडं खाऊया पिऊया, एक राईड करायची आपल्याला ती करूया आणि मग आपण खाली जाऊया. तर त्यांचे जरा फोटो घेतो मी 2-4. तर मित्रांनो आपला आहे ना, तर थोडे वरपर्यंत गेले होते पोरं. आपण काय वरती जाऊ शकलो आणि काही पाय स्लिप होतात. तर इथून खाली चाललोय. बाकी भरगू पुढे ॲक्टिव्हिटी काय करायची तर चला. कारण की काय होतंय, स्लिप होतंय. पाटील पहिले जातील मग आपण जायचे. नाना बाजू कसं बसून आले ते, कसं बसून बहुत डेंजर सापडलं याच्या खाली 2 इंचमध्ये. पण त्यात म्हटलं बरफ आहे ना. आता याला पण वाढला त्यांनी. हा पडतोय का बघा ना, आलाय हा. ह्याच्यात आलं की तो हा डेंजर. रिटर्नच्या जर्नीला लाईनला जाऊन थांबूया आणि मग खाली जाऊया. चलो बस चलो चलो. लक्षात ठेवा. ठीक है, देखो ये देखो टिकट हमारा. ये क्या इसकी दे रहा ना, वो ले लो ना. हम ना का अंडे है काय तू भैया रुक जाओ थोड़ा भैया. तुझा अंडे होना है, जरा दम काट देतोय की हो काढून. निकल के रखा है, लेना. कितना है ये भी आपके साथ है? ये आपके साथ कितने हैं टोटल? 1 2 3 4. चलो ये है. हाँ वो भी है. मेरे को ये नहीं है, उनका टिकट अलग है. या लवकर चला. अरे बापरे, चला 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 या लवकर. नाना बसा बसा बसा. ओके.
मित्रांनो, आपण जे मंदिरामध्ये आलो ना, ते हे मंदिर आहे. इथं जे जय जय शिवशंकर त्या गाण्याची शूटिंग झाली होती त्या काळी. ह्यास एक मिनिट. नमः शिवाय. या समोरच्या साईडला आता इकडे जरा हिरवळ जास्त असते, आता बंद आहे. आता हा मंदिराच्या बाहेरची बाजू आहे. म्हणजे या साईडला जे जय जय शिवशंकर हे गाणं आहे ना, ह्याची शूटिंग झाली होती. आता लोक बघा सगळे याच्यामध्ये फिरायला लागलेले आहेत एकदम. म्हणजे आणि आता वातावरण कूल होत चाललंय, कारण की आलं सूर्य नुकताच मावळला आहे. मित्रांनो, आपला अशा पद्धतीने इथं सगळं बघून झालेलं आहे. आता आपण गाडीपाशी जाणार आहे आणि मग रूमवर जाणार आहे. बाकी बघू, रूमवर गेल्यावरच बोलूया. कारण की आता काय झालं माहिती का, सूर्य मावळला आहे, थंडी लागायला लागली. आता बंद होतं